रात्रीचे 9:15 वाजता कोणी पुरणपोळी करतं का? तर मला आमच्या आऊंनी पुरणपोळीचा स्वयंपाक करायला लावला रात्रीचे 9:15 9:30 वाजता. आणि आज गुढीपाडवा होता त्यामुळे स्टॉलवरती पण मला उशीर झाला होता घरी येण्यासाठी आणि खूप जास्त दमलो होतो. आणि तिथून येऊन स्वयंपाक करायचं म्हटलं तर आणि पुरणपोळीचं त्यातल्या त्यात तर खूपच जास्त जीवावर होतं, कारण 3 ते 4 तास आरामात जातात त्याच्यामध्ये. शक्यतो 1 तास तर जास्त, पण मी आज सगळ्यांना कामाला लावलं आहे. म्हटलं ज्याला पुरणपोळी खायची त्यांनी काम करायचं. आणि तिघेचे तिघे म्हणजे आम्ही चौघेही काम करत होतो. तर मी इथं आमटीचा मसाला करून घेतला होता आणि यांनी कांदा वगैरे कापून दिला होता. मी मसाला वगैरे भाजून मसाला पण करून घेतला होता. आणि अंश आणि गुड्डूचं दोघांचंही मध्ये मध्ये चालू होतं, मी हे करतो ते करतो. पुरणाची डाळ वगैरे आमची शिजून झाली, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मस्तपैकी गूळ टाकला. आणि हे पुरण इतकं जास्त पातळ झालं होतं, काय माहिती कसं नाही, मलाच कळलं नाही काय कमी जास्त झालेलं त्याच्यामध्ये. खूप जास्त वेळ लागला, 1 ते 1.5 तास लागला ते घट्ट होण्यासाठी. आणि ही आमटी आपण जे करतो त्या आमटीला त्या डाळीचं थोडंसं पाणी काढायचं असतं शिजलेलं, त्याची आमटी एकच नंबर होते. आणि इथं मी सगळं केलं होतं, हा मध्ये मध्ये चालू होता मला करू दे, मला व्हिडिओमध्ये घे, त्याच्यामुळे त्याला घेतला. त्याच्यानंतर फायनली आमचं पुरण रेडी झालं. रात्री 11:15 वाजले पुरण रेडी होण्यासाठी, कारण खूप जास्त पाणी पाणी तर नव्हतं टाकलं, पण काय एवढं पातळ झालेलं काय माहिती. कदाचित खूप दिवसानंतर केलं त्यामुळं पण असेल, कारण मी 2 ते 2.5 वर्ष झाले असतील पुरणपोळी केलीच नाही. लास्ट टाईम केली होती तेवढंच. आता त्याच्यावरती 2 ते 2.5 वर्ष झाले असतील, त्यामुळं मी विसरले तर नाही, पण काहीतरी चूक नक्की झालेली आहे. मग मस्त पीठ मळून घेतलं, थोडीशी हळद मीठ आणि मस्त तेल टाकून एकदम मऊ पीठ मळून घेतलं. पुरण पण आमचं रेडी झालं होतं आणि मस्त पोळी पण तयार करून घेतली. पण पोळी मी एकटीच नाही केली, मी फक्त लाटली. आणि गॅलरीमध्ये मस्त खुर्ची टाकून बसले होते. आमच्या स्टॉलचं शेगडी आहेच, तर त्याच्यावरती सगळं सिलेंडर वगैरे गॅलरीत पण आहे आणि किचनमध्ये पण आहे, म्हणजे 2 सिलेंडर आहेत. तर मस्तपैकी पुरण झालं होतं आणि पोळी पण झाली होती आणि मस्त शेकत पण होते. खरं तर खूप लेट पण झालं आहे, पण पुरणपोळी आम्हाला बनवता बनवता अक्षरशः 12 वाजले. आणि असं पुरणपोळीचा स्वयंपाक कोणीच केला नसतं असं आम्ही केलं आहे. स्टॉलवरून येऊन एवढं दमून पण पुरणपोळीचा स्वयंपाक केला आणि ते पण सगळ्यांना कामाला लावून, कारण सगळ्यांना खायची होती. मला पण खायची होती, पण मला काम करण्याचं खूप जास्त जीवावर आलं होतं, कारण दुसऱ्या दिवशी परत स्टॉलची पण तयारी करायची होती. आणि 12-1 वाजता झोपून परत 1-1.5 तासासाठी झोपून परत उठणं सकाळी 3:30लाच, त्यामुळं खूप जास्त वैताग आला पण फायनली 12:15 पर्यंत सगळा स्वयंपाक झाला. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप